आव्हान संपुष्टात आणलं होतं. पॉलपेचं पहिले षटक रोशन हाताळण्यासाठी सज्ज होतोय या, तर सामनाकडे रोशन याचा फलंदाज रोहिदास. षटकातील पहिला चेंडू, इनफिल्डच्या वरून कव्हरच्या डोक्यावरून चेंडू निघून जाते डीप कव्हर रिजन मधून सीमा पार. पहिल्याच चेंडूवर पहिला दमदार चौकार फलंदाज रोहिदासच्या बॅट मधून. अगदी पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा उचलताना आपण बघतोय फलंदाज रोहिदास हा फलंदाज. खरं तर पॉवर प्लेच्या षटकांचा फायदा उचलायला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील 1996ला सुरुवात झाली होती, ज्यावेळी श्रीलंकन संघाकडून सनत जयसूर्य आणि रोमेश कालवितर्ना यांनी सुरुवातीच्या 15 षटकामध्ये धूमधडाका सुरू केला होता आणि तिथपासून मात्र पॉवर प्लेच्या षटकांचा फायदा उचलायला इतर संघाने देखील सुरुवात केलेली आहे. आणि त्यानंतर ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील, टेनिस क्रिकेटमध्ये देखील हे चित्र आपल्याला पाहायला मिळते. जास्तीत जास्त बहुसंख्येने या क्षेत्ररक्षक आपण बघतोय 30 सर्कलमध्ये असतात आणि त्यांच्या वरून डोक्यावरून हे फटके अशा प्रकारे खेळले जात आहेत. हा चौकार रोहिदास ऑफ द मार्क चौकाराने अकाउंट ओपन होतोय वाघिवली ए या संघाचं. चौकाराने स्वागत रोशन याचं केलेलं रोहिदास या फलंदाजाने. इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय या पॉइंट रिजन मध्ये, या शॉर्ट पॉइंट रिजनला चेंडू अडवला गेलेला आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ती 5 वर. ग्रामस्थ मंडळ खांडफे आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आणि जरीमरी चषक खांडफे 20-25 आपण पाहतोय. या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. कालचा दिवस ऐगावदी काजू बांधण पाडा बी संघाच्या नावे राहिला होता, ज्या संघाने कालच्या दिवशी चांगलं परफॉर्मन्स केलं होतं. इथे हा चेंडू देखील इनफिल्ड वरून खेळण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. विकेटचा पदम पहिला हादरा बसतोय या वाघिवली ए संघाला फलंदाज मुकेशच्या रूपाने. यानंतर आपण सामना पाहणार आहोत जयहनुमान पालक निपक्ष गावदी पारिवली या दोन संघामध्ये. तर पुढील सामना पारिवली विपक्ष पालकने दोन्ही संघाने आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना सध्या आपण पाहतोय वाघिवली हे विपक्ष सोनटक्के या दोन संघामध्ये. न्यू बॅटर भावेश आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. इथे विकेट टू विकेट हा चेंडू जोरदार अपील पंच संमत नाहीत. एक धाव फलंदाज पूर्ण करता लेगबाज इशारा पंचाकडून येतोय. अव्वांतर रूपाने ही धाव वाघिवली हे संघाची धावसंख्या अव्वांतर धावेने 1 ने वाढते. धावसंख्या वाढून होती धाव प्रकार 6 धावा. सिनियर बी मधील आज संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. बॅकला जाऊन हा फटका केलेला आहे या स्क्वेअर रिजन मध्ये. शॉर्ट रिजनला चेंडू अडवला गेलेला आहे, मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. धावसंख्या 7 धावा. दुसऱ्या फेरीमधील सामना आपण बघतोय सेकंड राऊंड मधील फर्स्ट मॅच ऐगावदी वाघिवली हे विपक्ष जयबजरंग सोनटक्के या दोन संघामध्ये. रोशन वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटकात चालतोय. इथे मात्र दिशा भरकटताना डाऊन द लेग स्टंप पंच राजेंद्र वजागी सरांच्या हात समांतर धाव मिळते. वाढचूपणे अव्वांतर आणि अव्वांतर धावेने वाघिवली ए संघाची धावसंख्या पोहोचते ते 8 वर. धावसंख्या 8. एक बाद पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना रोशन पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर. इथे क्लीन बॉल दांडी गोल. दुसरा हादरा बसतो इथे मात्र वाघिवली हे या संघाला फलंदाज रोहिदासच्या रूपाने.
दोन्ही सलामीचे फलंदाज बाद झाले आहेत. टू ओपनर बॅक टू पॅव्हलियन आपण बघतोय. पहिला फलंदाज मुकेश बाद झाला होता 5 या धावसंख्येवर आणि त्यानंतर नुकताच रोहिदास बाद झालेला आहे या 9 या धावसंख्येवर. फॉलोअप विकेट्स गडी या बाद होण्याचा क्रम 8 या धावसंख्येवर, माफ करा. फॉलोअप विकेट्स गडी बाद होण्याचा क्रम जर बघितला तर पहिला फलंदाज 5 या धावसंख्येवर, दुसरा फलंदाज 8 या धावसंख्येवर बाद झालेला आहे. नवीन फलंदाज आता मात्र मिडल ऑर्डरमध्ये खेळण्यासाठी वाघिवली ए संघाकडून गणेश सज्ज होतोय. भावेश आणि गणेश ही जोडी मैदानामध्ये. रोहिदास आणि गणेश ही जोडी मैदानामध्ये. भावेश हा बाद झालेला आहे, माफ करा. मुकेश आणि भावेश हे बाद झालेले आहेत. तर बॉलिंग ट्रॅकवर दुसरं षटक घालण्याची जबाबदारी तर मात्र प्रणय याच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. दुसरं षटक घेऊन तो तयार होतोय. दुसऱ्या षटकामधील पहिला चेंडू इथे मात्र सुरेख चेंडू निघून जातोय या विकेट कपच्या हातामध्ये. यॉर्कर लेनचा चेंडू होता, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि फलंदाजाला देखील पूर्णपणे खोलून ठेवलं होतं गोलंदाज प्रणय याने. हा निर्धाव चेंडू आहे. धावसंख्या कॉन्स्टंट आपण बघतोय, स्थिर आहे. धावफलकावर 8 धावा. प्रणय या बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आणि पुन्हा एकदा खोलून ठेवताना इथे मात्र गोलंदाज फलंदाजाला बॅक टू बॅक हा दुसरा चेंडू देखील यॉर्कर लेनचा चेंडू पाहायला मिळतो. यॉर्करचा मारा करताना आपण बघतोय गोलंदाज प्रणय. अगदी खोलवर टप्प्याचे चेंडू हाताळले जातात त्याच्या माध्यमातून. बॅक टू बॅक हा दुसरा चेंडू निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर, धावफलकावर 8 धावा. प्रणय राटा मोर द स्टंप. पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू. यावेळेला मात्र खेळलेला आहे घ्या शॉर्ट कव्हर रिझन मध्ये चेंडू गेला होता, तो पण एक धाव घेण्याची संधी मिळते. एका दोन्ही स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज आणि सिंगल संघाची धावसंख्या 9 वर पोहोचते. गोलंदाज प्रणय, तर आता मात्र प्रणयाचा सामनाकारी फलंदाज गणेश. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे बीट होतोय. विश्लेषक एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. बायचा इशारा पंचाकडून येतोय. आव्हान देतो पण धाव. वाघिवली ए संघाची धावसंख्या 58 धावेने या दुरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. थोडं संत आणि शांत क्रिकेट पाहायला मिळते या षटकामध्ये. आपण बघतोय फलंदाजांना पूर्णपणे प्रणय या गोलंदाजा जखडून आणि या पकडून ठेवलेलं आहे. तिथून गोलंदाजी करताना प्रणय हा गोलंदाज. फलंदाजाला मुभा दिली जात नाही मोठे फटके खेळण्याची. इथे मात्र मोठा फटका खेळलेला आहे इनफिल्डच्या वरून. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चेंडू अडवला जातोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. 2 धाव फलंदाज दरम्यान पूर्ण करतात. त्याने 2 धावीने वाघिवली ए संघाची धावसंख्या देखील बदलताना पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचली ती 12 वर. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. जे हनुमान पालकनी संघाचा संघनायक आणि गावदेवी पारिवली संघाचा संघनायक. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना यानंतर पाहायला मिळेल. यावेळी चेंडूला फिरकून दिलेला आहे. टायमिंग प्रॉपर आणि इथे मात्र चेंडू करतो हवाई सफर. अगदी कॅल्क्युलेट तोलून मापून मारलेला षटकार. साईगाव संघाने या त्वरित संपर्क साधायचा आहे. साईदेव प्रतिष्ठान साईगाव संघनायकाचा प्रतिनिधी आपण त्वरित आयोजन कमिटी मेंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे, संपर्क साधायचा आहे. या धावसंख्या वाघिवली ए संघाची पाहायला मिळते. ती धावफलकावर 18 धावा. 9च्या सरासरी प्रति षटकामागे आतापर्यंत धावा झळकलेल्या आहेत वाघिवली या संघाने. या स्पर्धेसाठी आम्हाला बोंबले सहकारी या अजित साईनाथ पाटील, उमेश जयराम पाटील, विनोद हरिचंद्र पाटील, दयानंद दुधाराम पाटील, त्यानंतर भिवंडी पश्चिमचे दमदार आमदार शांताराम तुकाराम मोरे साहेब, मराठेवाड्याचे राजूभाई चौधरी साहेबांचा देखील बहुमूल्य सहकार्य लाभलेले आहे. कैलास शांताराम शेलार, नितीनजी जोशी, शैलेश सोना पाटील, काका शंकर पाटील साहेब, अविनाशजी मगन पाटील, प्रमोद हरिचंद्र तारे साहेब, महेश शरद पाटील साहेब, गिरीश पाटील साहेब, सूरजजी तारे, मनोज मधुकरजी पाटील, योगेश गंगाराम पाटील आणि सुभाष बलिराम पाटील यांचं
बहुमुली सहकार्य लाभलेलं आहे यांचे सर्वांचं पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. इथे मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली या उत्कृष्ट झेल आणि इथे मध्ये समावतात फलंदाज गणेशाचा खेळ. वैभव शेलार यांनी पहिल्याच चेंडूवर विकेट प्राप्त केलेले आपण बघूया. गणेशाला पॅडलचा रस्ता दाखवलेला आहे आणि आता मात्र नवीन फलंदाज वाघोली ए संघाकडून खेळपट्टीकडे जाताना आपण पाहतोय. हवेश न्यू बॅटर हवेश तर बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा तयार होताना गोलंदाज वैभव शेलार ज्याने पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलेला आहे. षटकातील पुढील चेंडू इथे मात्र प्लेन मेस चांगल्या चेंडूच्या हाताने गुडलेन स्पॉटवर चेंडू फिश होऊन निघून जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. पहिल्या चेंडू विकेट घेतल्यानंतर गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढतोय आणि ते चित्र इथे या वैभव शेलारच्या बाबतीत देखील पाहायला मिळते कारण हा चेंडू त्यांनी निर्धावात आलेला आहे. चांगली गोलंदाजी आपण अगोदर प्रणय यांनी हे टिचून गोलंदाजी केली होती. शेवटच्या चेंडूचा जर अपवाद वगळला तर प्रणयाच्या गोलंदाजीचं चांगलं पुत्तकरण राहिलं होतं आणि या तशाच प्रकारची गोलंदाजी आता मात्र वैभव शेलार देखील करताना पाहायला मिळतोय. लॉर्ड फुटा चेंडू समोर केलेल्या 20 मध्ये वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझन मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 19. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना आपण पाहतोय जयबजरंग सोनटक्के विपक्ष आईगावदी वाघिवली या दोन संघामध्ये आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला जय हनुमान पालक विपक्ष गावदेवी पारिवली या दोन संघामध्ये. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना यानंतर नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. दोन्ही संघनायकांना टॉससाठी रिपोर्टिंग करायचे आहे. पारिवली संघ नायक तसेच पालकने संघ नायक. यावेळी मॅच टाइम फटका आणि विकेटचा पतन आणखीन एक फलंदाज बाद होताना यावेळी झेलबादच्या रूपाने रोहिदास याची खेळी अखेर संपुष्टात. चार फलंदाज टॉप ऑर्डरचे बाद झालेले आहेत. संघाची धावसंख्या 19. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना दुसऱ्या राऊंड मधील फर्स्ट मॅच पहिला सामना दुसऱ्या फेरीमधील आपण पाहतोय. कालचा दिवस आईगावदेवी काजू बांधण पाडा बी संघाच्या नावे राहिला होता. शेवटच्या सामन्यामध्ये आपण बघितलं तर आईगावदेवी मालबेटी संघाविरुद्ध त्यांनी विजय संपादन केला होता. अतिशय रोमहर्षक लढतीमध्ये विजय ठरला होता. नवीन फलंदाज कुणाल सामना करेल गोलंदाज वैभव शेलार याचा. इथे वेगवान चेंडू हा चेंडू देखील अतिशय चांगला पाहायला मिळतो. या तिखट गोलंदाजी या षटकामध्ये या वैभव शेलार याने केलेले आहे. शेलार वेगावर सॉर होताना पाहायला मिळतोय. 5 चेंडू हाताळलेले आहेत. त्यामध्ये जर बघितलं तर फक्त एकच धाव त्यांनी खर्च केलेली आणि 2 विकेट देखील प्राप्त केलेले आहेत. म्हणजे कम खर्चीला फुल चर्चेला असा आतापर्यंत षटक वैभव शेलारचा राहिलेला आहे कारण या षटकामध्ये शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. आतापर्यंत अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी वैभव शेलार याने हाताळली होती. यावेळी फुलटा चेंडू पंचांचा नो बॉलचा इशारा आलेला आहे. नोचा इशारा पंचांकडून येतोय आणि पुढील चेंडू फ्रीड देखील असणार आहे हे आपण पाहू शकता. पंच इशारा करतायत. तसा निराश वैभव शेलार पाहायला मिळतोय.
आतापर्यंत जी 5 चेंडूंवर मेहनत केली होती इथे मात्र आपण पाहतो या हा चेंडू थोडासा हायटेक चेंडू हाताळला आणि परिणामस्वरूप त्याला भुर्दंड देखील आता सोसावं लागेल कारण पुढील चेंडू फ्रीड देखील असणार आहे. धावसंख्या 21-21. कोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू पाहायला मिळतोय या एक धाव फलंदाज पूर्ण करतात. तीन षटकांची समाप्ती 3 षटकांची समाप्तीनंतर वाघिवली ए संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 22 धावा 22 लॉस फॉर द 4 विकेट इन ऑफ द थर्ड ओव्हर. 22 धावा आपल्याकडे झाल्या गेल्या आहेत आणि आता मात्र शेवटच्या 6 चेंडूचा एका षटकाचा खेळ शेष आहे. यानंतर दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्यासाठी या दोन्ही संघनायकांना सज्ज राहायचं आहे आणि टॉससाठी देखील संपर्क साधायचा आहे. गावदेवी पारिवली संघाचा संघनायक आणि जय हनुमान पालकने संघाचा संघनायक. नेक्स्ट मॅच या दोन संघामध्ये पालकने संघाचा संघनायक इथे आलेला आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये या वैभव शेलार यांनी या फक्त 3च धावा खर्च केलेल्या आहेत आणि 2 सफलता अर्जित केलेल्या आहेत. बायच्या रूपाने 1 धाव आव्हांतर जी या गोलंदाजाच्या खात्यामध्ये पकडली जात नाही आणि ते आपण पाहतो या चांगली गोलंदाजी या वैभव शेलारची मागील षटकामध्ये पाहायला मिळालेली आहे. शेवटचे षटक आता मात्र घेऊन येतोय गोलंदाज विराज. जयवजन सोनटक्के विपक्ष ऐगावदी वाघिवली ए या दोन संघांमधील सामनागर फलंदाज कुणाल. स्ट्रायकरला कुणाल तर नॉन स्ट्रायकरला आपण पाहतो या स्ट्रायकर बॅटर हवेश तर नॉन स्ट्रायक इनला कुणाल आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. हा निर्धाव चेंडू निर्धावने सुरुवात केलेली आहे गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीची. लॉर्फुल्डा चेंडू लॉफ केलेल्या चेंडूला चेंडू निघून जातोय या लॉंग ऑफ रिझन मधून एका टप्प्याने या सीमा पार 4 धावांसाठी चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या येतो आकार धावसंख्या 6 ने पोहोचते ती 26 लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचे षटक मार्गस्थ आहे आणि स्पोर्ट्स खांडपे संघाचं अभिनंदन कारण आणि स्पोर्ट्स खांडपे संघाचं आव्हान या स्पर्धेमधून संपुष्टात आलं तरी मात्र या संघाने आज दादूचा पाडा या स्पर्धेमध्ये सामना जिंकलेला आहे, विजयाची बोनी केलेली आहे. शेवटचे षटक मार्गस्थ विराज शेवटचे षटक बदलतोय जयबजरंग सोनटक्के या संघाकडून. तर सामनाकर फलंदाज हवेश ज्याच्या बॅटमधून नुकताच चौकार पाहायला मिळालेला आहे लॉंग ऑफ रिझन मधून. वैदिक 5 या धावसंख्या हवेश फलंदाजी करतोय. इथे कव्हरच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय स्वीपर कव्हर मधून सीमा पार 4 धावांसाठी सलगचा दुसरा चौकार. एका गेअर चेंज करताना आपण बघतोय हवेश हा फलंदाज या अगोदर लॉंग ऑफ रिझन मधून चौकार त्यांनी पेश केला होता आणि त्यानंतर स्वीपर कव्हर मधून चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळते. सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार. आज चौकारांची हॅट्रिक नीरज सेलके येणार बोरपाडा संघ करून पूर्ण केली होती आणि आता मात्र चौकारांची हॅट्रिक वर हरीश पाहायला मिळतोय. सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार चौकारांच्या तिकडीवर चौकारांच्या हॅट्रिक वर आता मात्र फलंदाज हवेश. लॉफ्टला चेंडू टर्न केल्याचा प्रयत्न शतरक्षित तिथे सज्ज आहे. अंगाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न तिथे पाहायला मिळतोय मात्र 2 धावा इथे या फलंदाज वेगाने पूर्ण करतात. या 2 धावीने संघाची धावसंख्या वाढून होते धावपलकर 32 धावा. यानंतर आपण टॉस कडे बोलणार आहोत. खेळणारे संघ आपल्याला पाहायला मिळतील गावदेवी पारिवली विपक्ष जय हनुमान पालकने
दुसऱ्या फेरीमध्ये दुसरा सामना नेक्स्ट मॅच पुढील सामना पाहायला मिळेल. लेगबाचा इशारा पंजाकडून येतोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्या 3-3 धावा. शेवटच्या षटक आणि शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना 60% विपक्ष वाघिवले या दोन संघांमध्ये सध्या सुरू आहे आणि या पहिल्या डावामधील अखेरचा चेंडू आता मात्र विराज हाताळण्यासाठी सज्ज झालेला आहे. हुक केलेल्या चेंडूला हुकचा फटका. फाडले ग्रीजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, निघून जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. तर अशा प्रकारे या वाघिवली ए संघाने निर्धारित 4 षटकामध्ये आपल्या धावफलकावर एकूण धावा कुठून काढलेल्या आहेत त्या 37 आणि 38 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे इथे यजमान सोनटक या संघासमोर. तर बोलूया आपण टॉसकडे. टॉस केला जाईल गावदीप पारिवली विपक्ष जवानमान पालकने. O2 प्रथम चव्हाण सर. विनंती असं आहे गावदेवी क्रिकेट संघ पारिवली टीम कॅप्टनने लवकरात लवकर उपस्थित दाखवायची आहे. मिड इनिंग्स मध्ये टॉस पूर्ण बंधनकारक असेल या गोष्टीची नोंद. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आई गावदेवी क्रिकेट संघ पारिवली तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान क्रिकेट संघ पालखणे असे दोन दिग्गज संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळत. अल्केश शेठ पाटील साहेबांना विनंती असेल नितेश पाटील साहेबांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. भावी सरपंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. नितेश शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील दुसरा आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जय हनुमान क्रिकेट संघ पालखणे, दुसऱ्या बाजूला आई गावदेवी क्रिकेट संघ पारिवली. पालकने टीमचे कॅप्टन कॉल करतील. आई जरीमरी चषक असं कॉल आहे आणि आई जरीमरी चषक पडलेला. विनंती असेल मान्यवरांना आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचे. टॉस जिंकलेला पाहायला मिळतोय जय हनुमान क्रिकेट संघ. टॉस जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो टॉस जिंकलेला पाहायला मिळतोय जय हनुमान क्रिकेट संघ पालकने टीमने. सर्वप्रथम टॉस जिंकलेला आहे. पहिली मॅच आहे डिसिजन फिल्डिंग करणार आहेत. एकंदरीत जर पाहायला गेलं तर समोर एक चांगला संघ पाहायला मिळतोय. मागची मॅच चा विचार केला तर चांगल्या अंतराने त्या संघाने मॅच जिंकलेली आहे. काय स्ट्रॅटेजी असेल आणि फिल्डिंग करत असताना किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच 35 पर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. एक आपुलकीचा प्रश्न विचारेल या क्रीडा स्पर्धेबद्दल 2 शब्द. खरंच खूप छान ग्राउंड आहे आणि पहिल्यांदा आम्ही इथे खेळतोय. पहिल्यांदा घेतात मात्र यानंतर देखील इथे अनेक वेळेला तुम्ही याल अशी आशा बाळगूया आणि माझ्यासाठी खूप सारे शुभेच्छा असेल. मी येतोय पारिवली टीमच्या कॅप्टनकडे. पहिल्या मॅचचा विचार केला तर अप्रतिम अशी कामगिरी सर्वांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एकंदरीत काय म्हणाल ज्या प्रकारे पहिल्या मॅचमध्ये तुमच्या संघाने कामगिरी केली? काय ना आमचा काय एवढा सराव नाही, कारण आमचा ग्राउंड अजून तयार नाही झालेला. तरी प्रत्येकाने असा सरावाचा अभाव नाही द्यायचा एकच प्रश्न, म्हणजे हाच प्रयत्न राहील की सरावाचा अभाव दिसला नाही पाहिजे. प्रत्येकाने आपले 100% देणे. सराव नाहीये तरी इतका चांगला खेळलेत. सराव जर चालू झाला तर मग येणाऱ्या काळामध्ये हंगाम तुम्ही गाजवल्यात काही शंकाच नसेल. माझ्यासाठी शुभेच्छा असतील. नाणेफेकी कक्षातून न्यूज येते. जय हनुमान क्रिकेट संघ पालकने संघाने टॉस जिंकलेला आहे. फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी आई गावदेवी क्रिकेट संघ पारिवली या संघाला. ऑनगोईंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. कशी कामगिरी सेकंड इनिंग मध्ये होती हे देखील पाहणं महत्वाचं असेल. धावा चेज होतील, धावा डिफेंड होतील हे देखील पाहणं महत्वाचं आहे. ऑनगोईंग मॅच आई गावदेवी क्रिकेट संघ वाघिवली त्यांच्या विपक्ष फाईट करत असताना जय बजरंग सोनटक्के असे 2 दिग्गज मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. 38 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात आलं. आय थिंक शेवटच्या षटकामध्ये चांगली धावसंख्या झाली, कारण 22-23 धावा पहिल्या 3 षटकांमध्ये होत्या. मात्र शेवटच्या षटकामध्ये धावा झाल्या.
आणि त्यामुळे फायदा असं झालं की मोमेंटम सध्याच्या स्थितीला आई गावदेवी क्रिकेट संघ बागिवली या संघाच्या बाजूने झुकत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. आपल्याला पाहायला मिळेल भावेश स्ट्रायकर एंड वरती. विराज शेलार पहिला चेंडू वेगवान चेंडू होता. वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. भन्नाट वेग चेंडूवरती होता आणि अशा प्रकारे जर पाहायला गेलं तर डॉट बॉलची समाप्ती. बॉटम हँडचा वापर तर केला होता मात्र चेंडूचा आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये येत असताना पाहायला मिळेल हा डॉट बॉल. वाघिवली संघाचा जर विचार केला त्यांचे स्ट्रेंथ जी मात्र बॉलिंग आहे मात्र दुसऱ्या बाजूला आपण सोनटक्के संघाचा विचार केला बॅटिंग खूप चांगली आहे. मग त्यामध्ये आपल्याला वैभव सारखा एक बल्लाढ्य खेळाडू देखील पाहायला मिळतो. इथे देखील चांगला स्ट्रोक आहे. वेकेंट एरिया पाहायला मिळेल. दणदण करत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिल मांगे मोर आणि येतोय या इनिंगचा पहिला फोर. फलंदाजच्या बॅट मधून आलेला हा चौकार. शिस्तबद्धता या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. अलकेश सर, बहुतेक ठिकाणी आपण पाहत असतो इतक्याला पहिल्या फेरीतील दुसरी किंवा तिसरी मॅच चालू असते मात्र इथे शिस्तबद्धता पाहायला मिळते. त्यामुळे उल्लेख होणं गरजेचे संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीचं देखील आणि उल्लेख होणं गरजेचं प्रत्येक संघाचं देखील. यावेळी स्ट्रोक चांगला आहे. वेकेंट एरिया पाहायला मिळेल. पॉवर प्लेचा पॉवरफुल इस्तेमाल केला जातोय. पहिले इथे पाहायला गेलं तर चांगला स्ट्रोक पाहायला मिळेल. चेंडू चाललाय मिड विकेटला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा खणखणीत A1 क्वालिटीचा आईजरीमरी चषक चौकार. पहिला चेंडू डॉट येतोय त्यानंतर बॅक टू बॅक दोन चौकार येत असताना पाहायला मिळत आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचली 8 या आकड्यावरती. ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना पाहायला मिळते आणि त्यामध्ये आतापर्यंत चांगली अशी धावसंख्या उभारण्यामध्ये यश मिळते. पहिला बॉल डॉट होता त्यानंतर एक ऑफ साइडला आणि एक ऑन साइडला चौकार आलाय. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता मात्र डॉट बॉलची समाप्ती होतीये. डॉट बॉलची समाप्ती होती. एकंदरीत पाहायला गेलं तर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 8 आहे. 2 डॉट बॉल 2 चौकार आलेत. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता आणि ह्यावेळेस आपण पाहतोय एक धाव कंप्लीट होईल. सन्मान देण्यास भाग पाडलं होतं. इनफिल्ड मध्ये आपण पाहतोय एकंदरीत 7 खेळाडू जे मात्र पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 9 पाहायला मिळेल. प्रत्येक षटकामध्ये इथून मात्र 10ची सरासरी मेंटेन करावी लागेल जरी मॅच जिंकायची असेल तर. 2 चौकार आलेत मात्र त्याला बघत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षकांचा जर पाहायला गेलं तर व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळेल. 2 खेळाडू आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळतील. लॉंग ऑफ आणि त्या सोबतीला काऊ कॉर्नर असेल. यावेळेस बॅकफुटला आले कट करण्याचा प्रयत्न दरम्यान एक धाव कंप्लीट होईल सिंगलच्या मदतीने. ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होती आणि पहिल्या षटकाची समाप्ती. फक्त आणि फक्त 10 धावा धावफलकावरती असतील मात्र समीकरण येणारे 18 चेंडू आणि अजूनही 28 धावेंची गरज असेल. 18 चेंडू आणि 28 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती आहेत. बिनबाद 10 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये.
हरीश जे मात्र पाहायला मिळतील बॉलिंग मार्क वरती येत आहेत. ओव्हर नंबर दुसरी मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना पाहायला मिळते आणि दुसऱ्या षटकामध्ये कशी कामगिरी होती पाहणं महत्वाचं असेल. यावेळेस लो फुल टॉस होता, फक्त आणि फक्त दिशा दाखवली फ्रिक ऑफ द रिस्ट. बॉटमहँडचा चांगला वापर पाहायला मिळतोय. दरम्यान कंप्लीट सिंगल होत असताना पाहायला मिळेल आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जात असताना पाहायला मिळेल. एकने पुढे 11 धावा, 11 रन ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. आतापर्यंत जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये देखील 2 चौकार आले होते, त्याला बघता चांगली गोलंदाजी झाली. या षटकामध्ये देखील आपण पाहतोय चांगली गोलंदाजी टप्पा चांगला मिळत असताना पाहायला मिळतोय. लो फुलटॉस चेंडू असल्यावरती सातत्याने आपण पाहतो फलंदाज बीट होत असतात. मात्र यावेळेस कॅचची संधी आणि अप्रतिम झेल पाहायला मिळतीये. फलंदाज होतोय बाद, विकेटचं पतन लागतोय. पहिला धक्का 11 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना टीम सोनटक्के या संघाला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल विराज शेरार. बॅक टू दी पवेलियन. हरीशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत आपण जर पाहिलं तर टीमची टोटल आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये फक्त आणि फक्त 11 या आकड्यावरती. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 2 चौकार आले होते, तरी देखील 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. इथे सिंगल धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील आणि 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचली 13 या आकड्यावरती. 13 रन ऑन दी बोर्ड. 13 धावा धावफलकावरती असतील. आतापर्यंत थोडासा बॅकफुट वरती संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चेजिंग करत असताना सोनटक्के संघ मात्र एकाच चौकार एकाच षटकार आला तर मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतो. मात्र कमबॅक करणं इथे गरजेचं असेल. फक्त बोलून होणार नाही, त्यासाठी इम्प्लिमेंटेशन देखील होणं गरजेचं आहे. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून अगदी बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेंसाठी येतोय. स्टँड अँड डिलिव्हर करणारा, स्टँड अँड डिस्पॅच करणारा षटकार. 19 धावा, अर्धा पल्ला जो मात्र गाठला जातोय. अजूनही 19 धावेंची गरज आहे. ज्या गोष्टीचा मी उल्लेख करत होतो, एकाच चौकार एकाच षटकार जर आला तर मॅच मध्ये चुरस निर्माण होऊ शकते. आणि वैभव जाधव ज्याच्या बॅट मधून मागच्या मॅच मध्ये 3 षटकार आले होते, अगदी इथे देखील स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आलेला षटकार पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. इथे कट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती होती. जोपर्यंत वैभव मैदानाच्या आतमध्ये असेल, मी म्हणेल बॅटिंग लाईनअप ची मात्र स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळेल आणि सोनटक्के संघाच्या डगआउट मध्ये देखील चेजिंग होईल ही आशा असेल. कारण वैभवचा विचार केला तर चांगली फटकेबाजी त्याची मागच्या मॅच मध्ये देखील पाहायला मिळाली होती. इथे देखील फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न डीप मध्ये. क्षेत्ररक्षक येतील मात्र पोहोचेपर्यंत बॉल निघून चाललाय दणदण करत बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा खणखणीत A1 क्वालिटीचा पुन्हा एकदा चौकार. 23 धावा धावफलकावरती आहे. 23 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट होतोय. विजयासाठी अजूनही 15 धावेंची गरज. येणारे 12 चेंडू आणि 15 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. ऑनगोईंग मॅच. आई गावदेवी वाघिवली त्यांचे विपक्ष जे बजरंग सोनटक्के असे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. यानंतर होणारी मॅच आई गावदेवी क्रिकेट संघ
पारिवली आणि जय हनुमान पालखणे असे दोन दिग्गज संघ ऍक्शन मध्ये असतील. मात्र या मॅच मध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे देखील पाहणं तितकंच इम्पॉर्टंट महत्वाचं असेल. गोलंदाज तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती मात्र 23 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा पाहायला मिळाल्या. एकंदरीत टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 23 जाऊन पोहोचली एका गड्याच्या मोबदल्यात. संघ थोडासा बॅकफुट वरती होता. 2 चौकार पहिल्या षटकामध्ये आले होते बॅटिंग करणाऱ्या टीमचे. मात्र त्यानंतर बॅकफुट वरती होता. एक विकेट देखील गेली आणि आला वैभव जाधव. त्याच्या माध्यमातून चौकार आणि षटकार चे मात्र पाहायला मिळाले. वेळ वाचवणं गरजेचं असेल या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. विजयासाठी अजूनही 15 धाव्यांची गरज. 12 चेंडू आणि 15 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय. कुणाल येतोय. कशी कामगिरी कुणालच्या माध्यमातून होईल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. थोडस रनअप मध्ये व्यत्यय होतं आणि अशा परिस्थितीमध्ये जर पाहायला गेलं तर पंचांनी मृत्यू चेंडू जो मात्र घोषित केला, डेड बॉल पंचांनी घोषित केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तेवीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. विजयासाठी अजूनही 15 धाव्यांची गरज आहे. कुठला गोलंदाज इथून कमबॅक करून देईल ते देखील पाहणं महत्वाचं असेल. बॉलिंग मार्क वरती आपल्याला कुणाल पाहायला मिळेल जो मात्र तिसऱ्या षटकामध्ये येतोय. मात्र कुणालच्या माध्यमातून कशी कामगिरी होईल हे देखील पाहणं महत्वाचं असेल. आता वेळ वाचवणं गरजेचं. चला फिल्डिंग लगेच लावून घ्यायची आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ वाघिवली अ संघाने फिल्डिंग लगेच लावून घ्यायची आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल फक्त आणि फक्त अजूनही जर पाहायला गेलं तर 15 धाव्यांची आवश्यकता आहे. 23 धावा झालेले 2 षटकांमध्ये. कुणाल बॉलिंग मार्क वरती आहे. एका बाजूला अतुल पाहतोय, दुसऱ्या बाजूला वैभव पाहतोय. अतुलने आतापर्यंत 2 धावा बनवल्या 2 चेंडूंमध्ये. दुसऱ्या बाजूला 300च्या स्ट्राईक रेटने एक चौकार एक षटकार वैभव जाधवच्या बॅट मधून आलेला पाहायला मिळतो. एकंदरीत त्याने देखील 12 धावा बनवलेल्या आहेत 4 चेंडूंमध्ये. चला वेळ वाचवणं गरजेचं असेल. कुणाल बॉलिंग मार्क वरती गोलंदाज कुणाल आपण पाहतोय. 2दा अगदी रनअप मध्ये व्यत्यय आलं. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळेल. यू मिस आय विल डेफिनेटली इट. फलंदाजाने इष्ट्या दाखवल्या आणि गोलंदाजाने त्याच इष्ट्या वाकवल्यात. विकेटचं पतन लागतोय. हा दुसरा आदरा. बॅटिंग करत असताना टीम जय बजरंग सोनटक्के या संघाला फलंदाज आपण पाहतोय. अतुलचे की संपुष्टात. अतुल बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज वैभव शेलार पाहायला मिळेल. वैभव जाधव आणि वैभव शेलार ही जोडी खेपट्टीवरती पाहायला मिळतीये. जय बजरंग सोनटक्के या संघाच्या माध्यमातून 11 चेंडूंमध्ये फक्त 15 धाव्यांची गरज असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. मात्र 11 चेंडूंमध्ये 15 धावा होतील की त्या डिफेंड होतील हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे. या गोष्टीची नोंद दोन्ही टीम्सनी करून घ्यायची, कारण या ओव्हरला खूप जास्त अवधी लागलेला आहे. या गोष्टीची नोंद देखील आपण करणं गरजेचं आहे. अगदी टाइम मध्ये आपल्याला मॅचेस फिनिश करायचं. सो रिक्वेस्ट असेल थोडासा फास्ट खेळायचं. बी फास्ट बी फ्युरियस. कुणालने चांगली गोलंदाजी केली. पहिला चेंडू आणि त्यावरती इस्टर्नचा वेग घेणारा चेंडू होता. पुन्हा एकदा कुणाल तयार होतोय बॉलिंग मार्क वरती.
फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडू पाहायला मिळतोय, मात्र पंच सांगतात हा चेंडू डीप होतोय, त्यामुळे इथे आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळेल. लिगल डिलिव्हरी चे मात्र पाहायला मिळते. मात्र फलंदाजाने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडूचा बॅटचा काही संपर्क झाला नाही. डॉट बॉलची समाप्ती होतीये. समीकरण 10 चेंडू आणि 15 धाब्यांची गरज. टीम हर्डल घेऊ नका. बॅट्समनांना देखील विनंती असेल, प्रत्येक चेंडू नंतर तुम्ही टीम हर्डल घ्यायचं नाहीये. गोलंदाज तयार होईल बॉलिंग मार्क वरती. इथे देखील फुलटॉस चेंडू होता. यावेळेस पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. हाईट फॅक्टर जो मात्र पाहायला मिळतो. नो बॉल घोषित केलेला आहे पंचांनी आणि मागच्या दोन्ही चेंडूंवरती एकही मोठा स्ट्रोक आला नाही. पुढील बॉल जो मात्र फ्री हिट पाहायला मिळतोय. मागच्या चेंडूचा विचार केला तो देखील फुलटॉस होता, तिथे देखील कॅश इन नाही करू शकले. इथे देखील फुलटॉस पाहायला मिळाला, तो देखील कॅश इन नाही करू शकले. सो टीमची टोटल 24 पाहायला मिळते. रन देखील धावले नाहीयेत. फ्री हिटच्या चेंडूवरती कदाचित वैभव जाधव स्ट्रायकर एंडवरती असता तर मात्र मोठे स्ट्रोक्स आपल्याला पाहायला मिळू शकले असते. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतायत, मात्र फ्री हिटचा चेंडू आहे, त्यामुळे एकच धाव इथे आपल्याला पाहायला मिळेल. थोडासा उत्साह पाहायला मिळत होता, जल्लोष पाहायला मिळत होता. फलंदाजा करणाऱ्या टीमला माहित होतं की फ्री हिटचा चेंडू, मात्र गोलंदाजी करणाऱ्या टीमला आणि क्षेत्ररक्षकांना कदाचित त्याचा विसर पडला असावा. टाळ्या वाजायला सुरुवात झाली होती, मात्र इथे सिंगल धाव कंप्लीट होईल. 25 धावा आहेत धावफलकावरती विजयासाठी. 13 धाव्यांची गरज. 9 चेंडू आणि 13 असं समीकरण पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंड वरती वैभव जाधव आपल्याला पाहायला मिळतो, ज्याने आजच्या दिवसामध्ये प्रभावित कामगिरी केली आहे. विथ द बॅट, विथ द फील्ड, अप्रतिम अशी कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा असेल, नो, आणि त्यावरती मिळालेले 4 धावा. एकंदरीत लक फॅक्टर ऑन करणारा हा येतोय नशिबाचा पंजा. नशिबाचा पंजा ओपन होतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 30 या आकड्यावरती. विजयासाठी फक्त 8 धावेंची गरज आहे. चला स्पीडअप करायचंय. नवीन गोलंदाजाने लगेच बॉलिंग मार्क वरती यायचंय. वेळ वाचवणं गरजेचं असेल. खूप जास्त अवधी या ओव्हर साठी घेण्यात आलेला आहे. वेळ वाचवणं गरजेचं. वाघिवली अ टीम. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. मुकेश येतोय. मुकेशच्या माध्यमातून कशी कामगिरी होती हे देखील पाहणं महत्वाचं असेल. ओव्हर कंटिन्यू करण्यासाठी येतो. एकंदरीत 3 चेंडू अजूनही त्याला हाताळावे लागतील ही ओव्हर कंप्लीट होण्यासाठी. आणि फ्री हिटचा चेंडू आहे. फ्री हिटच्या चेंडूवरती कशी कामगिरी होती ते देखील पाहणं महत्वाचं आहे. या षटकासाठी एकंदरीत 12 मिनिटांचा अवधी लागलेला आहे. खूप जास्त अवधी लागलाय. फुलटॉस चेंडू आणि त्यावरती फटका अप्रतिम. बॉल सीमा पार. 6 धाव्यांसाठी येतोय वैभव जाधव. ब्रँडेड षटकार. 36 धावा धावफलकावरती. विजयासाठी फक्त 2 धाव्यांची गरज आहे. चांगली बॅटिंग पाहायला मिळतीये. सध्याच्या स्थितीला चेजिंग करत असताना जय बजरंग सोनटक्के संघाच्या माध्यमातून मी उल्लेख करत होतो, जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये वैभव जाधव आहे मी म्हणेल फ्रंट फूट वरती सोनटक्के संघ आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, मात्र आपण पाहतोय विकेटचा पतन होत असताना पाहायला मिळेल. इस्टर्नचा वेग घेणारा चेंडू फलंदाज होतोय. बाद विकेटचं पतन. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होती, मात्र आता समीकरण फक्त आणि फक्त 2 धाव्यांची गरज. 7 चेंडू शिल्लक असतील. यानंतर होणारी मॅच आई गावदेवी क्रिकेट संघ पारिवली त्यांचे विपक्ष जय हनुमान पालखणे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट असेल आपण लवकरात लवकर मॅच साठी रेडी राहायचंय. चला नवीन फलंदाजाने लगेच जायचंय, जास्त वेळ घेऊ नका. अजूनही 2 धाव्यांची गरज. 7 चेंडू आणि 2 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार होईल बॉलिंग मार्क वरती. एक षटकार आला होता, मात्र त्यानंतर
फुलटॉस चेंडू होता आणि त्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर विकेट पडली होती. इथे देखील फुलटॉस पाहायला मिळतो. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होणार होता. 2 क्षेत्ररक्षक झाली मिस्टेक आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. भीती नशिबाची साथ. चेंडू सीमा पार आलेला हा खणखणीत A1 क्वालिटीचा चौकार. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय जय बजरंग सोनटक्के संघाने. वेल प्लेड टीम. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत. पुन्हा एकदा ज्याच्या बॅट मधून आले 2 षटकार आणि 1 चौकार. संघ बॅकफुट वरती होता मात्र त्यानंतर त्यांनी चांगली कामगिरी केली असा वैभव जाधव आपल्याला पाहायला मिळेल. मॅन ऑफ द मॅच. 7 चेंडू आणि 18 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. यानंतर होणारी मॅच गावदेवी पारिवली विपक्ष जय हनुमान पालखणे. दोन्ही टीम्सना विनंती असेल आपण लवकरात लवकर मॅचच्या दृष्टिकोनातून तयार राहायचंय. पालखणे टीम चला लवकरात लवकर कॅप्टनला आपण रिपोर्टिंग करायला लावायचे आयोजकांशी. पुढील मॅच सुरू होणार आहे. विनंती असेल दोन्ही टीम्स आपण खेळाच्या दृष्टिकोनातून तयार राहायचे. लवकरच आपण मैदानाचा ताबा घ्यायचे आणि ज्यावेळेस मॅचला सुरुवात होईल पहिल्या सत्रामध्ये आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. गोरसईचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. भिवंडीचा एक तंत्रशुद्ध समालोचक आणि त्यासोबत अशी अतिशय अप्रतिम असं व्यक्तिमत्व अर्थातच सन्माननीय सुभाष धुमास ज्यांच्या वाडीतून आपण इनिंगचा पहिला सत्र ऐकणार आहोत. सोनटक्के संघाचा वैभव ठरलाय ह्या सामन्याचा सामनावीर. वैभव आपण या. वैभव जनमन पालकने संघनायक आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. पालकने संघनायक आपण तोरा करा. लगेच आयोजन कमिटी मेंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि वाघिवली ए संघनायकाने देखील प्रतिनिधींनी संपर्क साधायचा आहे. आईगावती वाघिवली ए संघनायक तो प्रतिनिधी आपण देखील कॉन्टॅक्ट करायचा आहे. मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया. मॅन ऑफ द मॅच वैभव जाधव ठरलेला आणि वैभव जाधव असं मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक सुरज जयतू पाटील यांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आकर्षक ट्रॉफी दिली जाते. आपण पाहू शकता ज्यांच्या माध्यमातून प्रेक्षक कक्ष आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आपण पाहतोय त्यांच्या आई आणि त्यांच्या स्मरणार्थ कमलीबाई जयतू पाटील यांच्या स्मरणार्थ सूरज जयतू पाटील यांनी आम्हाला प्रेक्षक कक्ष स्पॉन्सर केलेले आहे. त्यांची शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं गेलेलं आहे. पुन्हा एकदा ग्रामस्थ मंडळ खांडपे आयोजित जरेमरी चषक खांडपे 20-25 या स्पर्धेमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. भव्य आणि दिव्य आयोजन ग्रामस्थ मंडळ खांडपे यांच्या माध्यमातून ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. दिवस दुसरा सिनियर बी पूल मधील हे सामने आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना आता मात्र पाहायला मिळेल. गावदेवी पारिवली विपक्ष जय हनुमान पालखणे या दोन संघामध्ये आज दुसऱ्या फेरीमध्ये पहिल्या सामन्यामध्ये जयबजरंग सोनटक्के संघाने या गावदेवी वाघिवली ए संघाला पराभूत केलेला आहे. गावदेवी पारिवली विरुद्ध जय हनुमान पालखणे या दोन संघामधील सामन्याला आता सुरुवात होते. या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण
प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून केलं जाते. रवी गुलवी, प्रथमेश पाटील आणि त्यांची संपूर्ण ऑफिशियल टीम ही स्पर्धा कव्हर करत आहेत. अतिशय भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन 4 दिवसीय स्पर्धा ग्रामस्थ मंडळ खांडफे आयोजित जर्मनी चषक खांडफे 2025 हे दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना आता मध्ये सुरू होतोय. जनमन पालक आणि विपक्ष गावदेवी पारिवले या दोन संघामध्ये. वाघिवळे ए संघाचा संघ नाही का प्रतिनिधी आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. आई गावदेवी वाघिवळे ए संघाचा संघ नायक करीमदार अथवा प्रतिनिधी आपण संपर्क करायचा आहे. विष्णू आणि यश ही जोडी मैदानामध्ये तर बॉलिंग